वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमधल्या मिठी नदीसह लहान मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याची कामं अजूनही सुरू आहेत। मुंबई महापालिकेकडून नालेसफाईसाठी देण्यात आलेली 31 मे पर्यंतची मुदत उलटून गेली असली तरी नालेसफाई अजूनही पूर्ण झालेली नाही। मुंबईतील नदी आणि नाल्यांमधून पावसाळापूर्व गाळ काढण्याचं 82.31% काम आतापर्यंत पूर्ण झाल्याचं स्पष्टीकरण हे मुंबई महापालिकेकडून देण्यात आलंय। मुंबईतील नालेसफाई 100% होईपर्यंत कामं सुरू राहतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय। यंदा 31 मे पर्यंत नालेसफाई न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते। पण प्रत्यक्षात जून महिन्याचा पहिला आठवडा उलटत आला तरी नालेसफाई पूर्ण झालेली नाही। त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन आता काय कारवाई करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। मिठी नदी स्वच्छता प्रकल्प घोटाळ्याच्या तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या घोटाळ्यामागे महापालिका अभियंता प्रशांत रामगुडे सूत्रधार असल्याचं तपासातून उघडकीस आलंय। अभियंता प्रशांत रामगुडेनं नदीच्या स्वच्छतेसाठी भूपेंद्र पुरोहित यांच्या कंपनीला कंत्राट दिलं, तर याच कंपनीमध्ये प्रशांत रामगुडेंची अप्रत्यक्ष भागीदारी असल्याचं उघडकीस आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलाय। भूपेंद्र पुरोहितांची कंपनी ग्रुप 1 सोल्युशन्सनं मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामुग्रीच्या देखभालीचं कंत्राट मिळवलं होतं। तसंच बनावट बिलं महापालिकेला सादर करून प्रत्यक्षात मात्र गाळ काढण्याचं कोणतंही काम झालं नसल्याचं आता उघडकीस आलंय। तसंच केवळ भूपेंद्र पुरोहितच्या कंपन्या कंत्राटसाठी पात्र ठरतील याची प्रशांत रामगुडेंनी खात्री करून घेतल्याचं तपासात निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।